तुम्ही आता पहिल्यांदा ऍक्च्युली आपल्या ज्या गावलीन भागात पहिल्यांदा हा जो फिक्स बघितला असेल हा लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचा फ्लॅग आहे। आम्ही भूषण सर आम्ही मिळून गेल्या 3 महिन्यापूर्वी लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव बसवून या क्लबची स्थापना केली। लायन्स उद्योजकता विकास या विषयावरती आपण आज या तर माझ्या ज्या खेळूमधून मी वेळ काढला। मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटेल की तुम्ही सर्वजण या ठिकाणी व्यावसायिक आहात। पूर्वीच्या काळी जेव्हा 60-70 वर्षापूर्वी जर बघितलं तर सॉइल कल्चर होतं। ज्या देशात शेती जास्त तो देश या जगाची महासत्ता म्हणून ओळखलं जायचं। नंतर आला ऑइल कल्चर। ज्या देशाकडे तेल साठा मुबलक प्रमाणात असेल, आखातीतील देश होते, दुबई असेल, कतार असेल, बहरीन असेल, ओमान असेल, तर हे ऑइल कल्चर 17 तारखेला सर बेडवरती होते। 19 तारखेला 2 तास नॉन स्टॉप सेशन घेतलं। नाशिकमधील नामवंत बिल्डर, नामवंत डॉक्टर त्या सेशनला अवेलेबल होते आणि त्या माध्यमातून त्यांनी इतकं काही स्पिरिट दिलं की प्रत्येकाने युटिलाइज करायला दुसऱ्या दिवसापासून त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या ते युटिलाइज करायला चालू केलं। तर हे स्पिरिट त्या माणसांमध्ये आहे आणि ह्या स्पिरिटचे माणसं म्हणजे आपल्या भागात खूप कमी आहे। जो हाताला हात देईल आणि समोरच्याला वरती ही वृत्ती त्यांच्यामध्ये आहे। तर तुम्हा सर्वांना पुढे येणाऱ्या उद्योजकता विकास या जो प्रोग्राम आहे त्याला माझ्याकडून माझ्या लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव बसवूनच्या प्रेसिडेंट या नात्याने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी बोलावलं आणि माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार व्यक्त करतो। मी माझं इंट्रोडक्शन करून देण्यापूर्वी तुमचा थोडासा वेळ घेतो। आपण देसीची बॅच आहे आपली डीलरांची, ॲग्रो डीलरची, ती साधारण कोणत्या कोणत्या तालुक्यातून आहे? नाशिक, इगतपुरी, येवला, नांदगाव, निफाड, अजून दिंडोरी आहे, दिंडोरी, चांदवड, ओगे। एवढे सारं स्किल आहे। त्या स्किलचा वापर आपण आपल्या बिझनेसमध्ये कसा करू शकतो? प्रत्येकामध्ये कोणामध्ये वक्तृत्वाचं स्किल असेल त्याने शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊन मार्गदर्शन करावं। कोणामध्ये टीम हँडलिंगचं स्किल असेल त्याने चांगल्या पद्धतीने टीम हँडलिंग करावी। कोणामध्ये मार्केटिंगचं स्किल असेल त्यांनी मार्केटिंग करावी। यासाठीच ती शेतकरी उत्पादक कंपनी आहे की या कंपनीच्या माध्यमातून 10 शेतकरी एकत्र येऊन आपल्याला कसं काम करतात। 10 लोक काय फॅमिलीमध्येच नाही घ्यायचे, ते अशा स्किलवाले लोक घ्यायचे। ते आपण पुढे येणारच आहोत विषयावरती। परंतु जर समजा आपण चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने काम केलं, आपण स्किल ओळखायचे आपलं, तीच सक्सेसची डेफिनेशन वेगवेगळी राहील। प्रत्येकाला वेगळं वेगळं काहीतरी पाहिजे असेल, बरोबर आहे? कोणाला सेम नाही पाहिजे। पण मग सक्सेस म्हणजे नक्की काय सर? एखादा प्रोडक्ट तयार करत असताना किंवा सर्व्हिस तयार करत असताना ती आपण कशा पद्धतीने सेल्स करू शकतो? कुठलीही प्रोसेसिंग इंडस्ट्री चालू करून टाकण्यापेक्षा एखादा प्रोडक्ट ट्रेडिंग करून बघायचा। 4-6 महिने ट्रेडिंग करून बघा, 4-6 महिने त्या कंपनीत काम करून बघा, काय फरक पडतोय? नवीन कृषी सेवा कम्पेअर करायची नाही, दुसऱ्यांकडनं एक्सपेक्टेशन करायची नाही, अपेक्षा करायची नाही, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऍक्सेप्ट करायचं। तर ऍक्सेप्ट करायचं, एक्सपेक्टेशन करू नका, कम्पेअर करू नका, खूप मोठा फरक आहे। या 3 गोष्टींमुळे तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होऊ शकतो। करून बघा।